नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। चर्चा करतो इयत्ता 9वी गणित भाग 1 वरती आणि गणित भाग 1 मधलं पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे संच आणि संच मधला सराव संच 1.4 आज आपण बघणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सराव संच 1.1, 1.2, 1.3 वर चर्चा केलेली आहे। अगोदरच्या व्हिडिओज तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतो, त्या लिंकवर क्लिक करून या आधीच्या व्हिडिओ मित्रांनो बघून घ्या, खूप महत्त्वाचे आहेत। ओके, सराव संच 1.1, 1.2, 1.3 च्या व्हिडिओच्या लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे। आणि जर तुम्ही सेमी इंग्लिशला असाल किंवा इंग्लिश मीडियमला असाल आणि याच व्हिडिओ तुम्हाला इंग्लिश मधून बघायचे असतील तर काळजी करू नका, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी इंग्लिश मधल्या व्हिडिओची लिंक सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर जाऊयात पटकन पुढे। तर बघा या ठिकाणी 1.4 समजून घेण्याच्या अगोदर आता हे जे पहिलं गणित आहे हे पहिलं गणित समजून घेण्याच्या अगोदर काही महत्त्वाच्या कन्सेप्ट संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे। बघा संचांवरच्या क्रिया याच्यामध्ये समजा माझ्याकडे एक संच आहे जो आहे बाबा 1, त्याचे घटक आहे 1 2 3 4 आणि 5 किंवा एक 6वा। ओके, दुसरा एक संच आहे बी ज्याच्यामध्ये घटक आहेत 5 6 7 आणि 8। आता संचांवरच्या क्रिया त्या करत असताना त्याच्या अगोदर बघा नंबर ऑफ ए हा एन म्हणजे नंबर ऑफ ए म्हणजे एन मध्ये किती घटक आहेत, ए मध्ये किती घटक आहेत संच ए मध्ये 1 2 3 4 5 6 घटक आहे म्हणून नंबर ऑफ ए 6। ओके, त्याच्यानंतर नंबर ऑफ बी, आता या संच बी मध्ये किती घटक आहे 1 2 3 4 घटक आहे म्हणून इथं लिहायचं 4। आता याच्यावरची सगळ्यात मोठी क्रिया म्हणजे ए छेद संच बी, हा उलटा यू आहे बघा, हा सरळ यू असतो त्याच्यातला हा उलटा यू, ए छेद संच बी उलटा यू म्हणजे छेद, ए छेद संच बी, ए छेद संच बी मध्ये काय येणार, छेद म्हणजे समान घटक। लक्षात घ्या दोघांमध्ये जे समान घटक असतील ते आपल्याला इथं लिहायचे। या दोघांमध्ये समान घटक कुठले जे दोघांमध्ये पण येतात बघा, इथं 5 आहे इथं 5 आहे इथं 6 आहे इथं 6 आहे, 5 आणि 6 हे दोघांमध्ये येतात। जे घटक दोन्ही संचामध्ये येतात त्यांना छेद संच म्हणतात, म्हणून 5 आणि 6 हा झाला छेद संच। नंबर ऑफ ए छेद संच बी बरोबर किती झाला बाबा 2 घटक झाले। एकदम सोपा विषय, लक्षात आलं। ए छेद संच बी, छेद म्हणजे लक्षात घ्या छेद बघा, दोन रेषा जर एकमेकांना छेदतात तेव्हा त्यांच्यामध्ये एक बिंदू असतो जो सामायिक असतो दोघांमध्ये, तो छेदन बिंदू दोघांमध्ये सामायिक असतो। छेद संच म्हणजे दोघांमध्ये असलेले समान घटक। आता त्याच्यानंतर छेद नंतर अशा प्रकारे संयोग संच, ए संयोग संच बी सरळ यू, ए संयोग, संयोग म्हणजे काय बाबा, ए मधले पण लिहायचे बी मधले पण लिहायचे, सगळे लिहायचे, सगळे मिले सुर मेरा तुम्हारा सगळ्यांना लिहून घ्या। बघा पहिले ए मधले लिहा 1 2 3 4 5 6 लिहिलं। आता बी मधले लिहा, बी मधले लिहिताना 5 ऑलरेडी आलाय 6 ऑलरेडी आलाय, जे डबल आले ते नाही लिहायचे, 5 आणि 6 आलाय, राहिला काय 7 आणि 8। म्हणजे आपल्याकडे नंबर ऑफ ए संयोग संच बी बरोबर किती झाले 8 झाले। बघा 1 2 3 4 5 6 7 8। लक्षात आलं। या दोन गोष्टी नाही समजल्या तर गणित समजायला खूप अडचणी निर्माण होतील, त्याच्यामुळे या दोन गोष्टी आपल्याला नीट समजून घ्यायच्या आहेत। स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर घेऊ शकताय, महत्त्वाच्या संकल्पना आहे। ए छेद संच बी म्हणजे समान घटक आणि त्याच्यानंतर संयोग म्हणजे सगळ्यांनाच लिहायचं, फक्त जे डबल आले त्यांना एकदाच लिहायचंय। आता याच्या नंतर एक सूत्र खूप महत्वाचं आहे, ज्या सूत्राचा उपयोग आपल्याला इथं करायचा आहे बघा, या गणितामध्ये पण करायचा आहे। हे सूत्र लक्षात घ्या, नंबर ऑफ ए संयोग संच बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद संच बी। ओके, तर अशा प्रकारे आपल्याला हे सूत्र लक्षात ठेवायचं। या सूत्राचा वापर खूप महत्वाचा आहे, पुढच्या प्रत्येक गणितामध्ये आपल्याला या सूत्राचा वापर करायचा आहे। याचा वापर करण्याच्या अगोदर एक वेन आकृतीमध्ये सुद्धा आपण छेद संच वगैरे दाखवू शकतो, ते सुद्धा जरा थोडंसं आपण बघूयात। समजा माझ्याकडे ए, आपल्याकडे ए संच काय होता बाबा 1 2 3 4 5 असे घटक आहेत। संच बी समजा आपल्याकडे आहे 4 5 6 आणि 7 असे घटक आहे। आता बघा ए छेद संच बी, आता समजा इथं हा संच ए आहे आणि हा दुसरा संच बी आहे, तर याच्यामध्ये बघा ए आणि बी झाला, तर दोघांमध्ये समान घटक कुठले आहेत, समान घटक बाबा इथं 4 आणि 5 हे दोन समान आहे, तर या 4 आणि 5 ला आपण इथं लिहू शकतो कारण ते दोघांमध्ये येतात, त्यांना असं मध्ये लिहायचं। मग आता ए मधले घटक काय 1 2 3 1 2 3 4 5 ऑलरेडी आलेले आहेत। बी मधले घटक काय 4 5 6 7, 4 5 आलेत म्हणजे 6 आणि 7।
जे वेन आकृतीमध्ये आपण अशा प्रकारे हे दाखवू शकतो. ठीक आहे. तर आता आपण प्रत्यक्षात सराव संचामधली काही गणित सोडवण्याचा प्रयत्न करूयात. बघा आता हे पहिलं जे गणित आहे, या पहिल्या गणितासाठी हे सूत्र महत्वाचं आहे. हे सूत्र मित्रांनो पाठ करून ठेवा, लिहून ठेवा. या सूत्राचा वापर करून हा संपूर्ण सराव संच आपल्याला सोडवायचा आहे आणि वेन आकृतीचा वापर करून. बघा, नंबर ऑफ ए बरोबर 15, नंबर ऑफ ए संयोग संच बी बरोबर 29, नंबर ऑफ ए छेद संच बी बरोबर 7, तर नंबर ऑफ बी काढा. एकदम सोपं आहे. सूत्र लिहायचं, सूत्रात किमती टाकायच्या. ए संयोग संच बी किती 29 आहे, मग त्याच्या जागेवर लिहून टाका बाबा 29. नंबर ऑफ ए किती 15 आहे, लिहून टाकलं 15. नंबर ऑफ बी किंमत काढायची, मग इथं नंबर ऑफ बी बाबा आपल्या जागेवर जसं तसं वजा छेद ए छेद संच बी किती बाबा 7 आहे, मग इथं लिहिलं 7. बघा ज्या किमती दिलेल्या त्याच मी इथं लिहिल्यात. बाकी काय मोठा एव्हरेस्ट जाऊन झेंडा नाही लावला. एकदम साधा सोपा विषय. 29 आपल्या जागेवर बरोबर 15 वजा 7, 15तून 7 गेले 8, अधिक नंबर ऑफ बी. 8 अधिक आहे, इकडे आले वजा, मग इथं लिहायचं 29 वजा 8 बरोबर नंबर ऑफ बी. मग आपल्याकडे काय झालं, नंबर ऑफ बी बरोबर 29तून 8 गेले किती राहिले बाबा 21, म्हणजे नंबर ऑफ बी बरोबर 21. तर हे सूत्र, या सूत्रामध्येच किमती टाकायच्या आहेत. बाकी काय मोठं काम नाही करायचं. त्यामुळे सूत्र नीट समजून घ्या. सूत्रावर सगळी गेम आहे. पुढचा मुद्दा या ठिकाणी आता समजून घेऊ आपण. पुढचं जे गणित आता हे शाब्दिक गणित आहे. मित्रांनो शाब्दिक गणित दिसलं तर घाबरायचं काय कारण नाही. एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत बरं का, एकूण विद्यार्थी. मग आपण काय करू, एकूण विद्यार्थी संख्या जी आहे ती किती बाबा, विद्यार्थी एकूण विद्यार्थी संख्या जी आहे त्याला आपण एन म्हणू, ती किती बाबा 125 आहे. चला, त्यापैकी 80 विद्यार्थी चहा पितात, 60 विद्यार्थी कॉफी घेतात आणि 20 विद्यार्थी असे आहेत की जे चहा आणि कॉफी दोन्ही प्रकारचे पेय पितात. तर एकही पेय न पिणारे विद्यार्थी काढा. बघा, काही पोरं चहा पितात, काही पोरं कॉफी पितात आणि काही पोरं चहा आणि कॉफी दोन्ही. म्हणजे काही पोरं चहाच्या लाईनीमध्ये जातात चहा प्यायला, काही पोरं कॉफीच्या लाईनीमध्ये जातात कॉफी प्यायला, आणि काही पोरं दोन्हीकडे जातात, चहा पण पिऊन येतात, कॉफी पण पिऊन येतात. मज्जाच मज्जा. मग इथं दोन गोष्टी लक्षात घ्या, दोन संच येतील, एक चहा पिणारे आणि कॉफी पिणारे. आपण काय करू, ए बरोबर चहा पिणारे विद्यार्थी, चहा पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच. चला, पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच, ओके, संच. आणि दुसरी गोष्ट बी बरोबर काय बाबा, कॉफी पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच, कॉफी पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच. ओके. आता काय मुद्दा येईल बाबा इथं बघा. पहिली गोष्ट, नंबर ऑफ ए किती. नंबर ऑफ ए म्हणजे काय बाबा, चहा पिणारे विद्यार्थी, चहा पिणारे 80 विद्यार्थी आहेत म्हणून नंबर ऑफ ए 80, संपला विषय. नंबर ऑफ बी किती बाबा, कॉफी पिणारे, नंबर ऑफ बी म्हणजे कॉफी पिणारे 60 आहे, इथं लिहिलं 60. आणि नंबर ऑफ बघा, दोन्ही पेय पितात अशी 20 जण ते दोन्ही आहे, चहाच्या लाईनीमध्ये पण कॉफीच्या लाईनीमध्ये पण. पण जे दोघांमध्ये येतात ते कशामध्ये येतील, छेद संच. मगाशी म्हटलं, ज्या संख्या, जे घटक दोघांमध्ये येतात त्याला छेद संचामध्ये घेतो. म्हणून इथं सुद्धा नंबर ऑफ ए छेद संच बी बरोबर 20. तर या तीन गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. पहिलं, नंबर ऑफ ए बरोबर 80, चहा पिणारे विद्यार्थी 80 आहेत, कॉफी पिणारे 60 म्हणून नंबर ऑफ बी बरोबर 60, आणि दोन्ही पिणारे 20 म्हणून नंबर ऑफ ए छेद संच बी बरोबर 20. आता मला काय करायचंय, एकही पेय न पिणारे विद्यार्थी कसे काढायचे. एकूण 125 आहे. मग आपण काय करू, एकूण 125 विद्यार्थी आहेत ना, त्याच्यामधून अशा विद्यार्थ्यांना वजा करू की जे चहा पितात, कॉफी पितात किंवा दोन्ही पितात. सगळे पिणारे, एक तर चहा पिणार आहे किंवा कॉफी पिणार आहे किंवा दोन्ही पिणारे आहे, पिणाऱ्यांना वर्गाच्या बाहेर काढायचं. जेवढे पिणारे म्हणजे चहा आणि कॉफी बरं का, त्या पिणाऱ्यांना वर्गाच्या बाहेर काढायचं आहे. ओके. मग ते सगळे पिणारे कुठल्या संच मध्ये येतील, असा एक संच शोधा की ज्याच्यामध्ये चहा पिणारे येतील, कॉफी पिणारे येतील, दोन्ही पण येतील. तो म्हणजे संयोग संच. मग आपण काय करू, पहिला संयोग संच काढू. नंबर ऑफ ए संयोग संच बी बरोबर, नंबर ऑफ ए संयोग संच बी काढू. त्याचं सूत्र नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद संच बी बरोबर. नंबर ऑफ ए किती बाबा 80, अधिक नंबर ऑफ बी किती 60, आणि वजा नंबर ऑफ ए छेद संच बी किती 20. किती झाले, 80 आणि 60 झाले 140. 140 वजा 20 किती झाले 120. 120 विद्यार्थी असे आहेत, म्हणजे 120 विद्यार्थ्यांचा गट आपण असा बाहेर काढला
की ह्या 120 विद्यार्थ्यांमध्ये कुठले विद्यार्थी येतील? चहा पिणारे येतील, कॉफी पिणारे येतील आणि चहा आणि कॉफी दोन्ही पिणारे सुद्धा येऊ शकतात. आता हेच 120 वेन आकृतीच्या सहाय्याने तुम्ही कसे काढू शकता? मी दोन्ही प्रकार सांगतो. वेन आकृती, वेन आकृती, ओके, वेन आकृती आपण काढू. वेन आकृती काढता आली पाहिजे, खूप महत्वाची आहे, कारण या वेन आकृतीवरून तुम्हाला पुढे काही गणित सोडवावे लागते. बघा, आता समजा आपल्याकडं आपण जर म्हटलं हा ए संच आहे आणि हा बी संच आहे, वेन आकृतीत कसं दाखवायचं? सगळ्यात पहिली गोष्ट जे दोघांमध्ये कॉमन आहे, दोघांमध्ये कॉमन कोण आहेत? छेद संच 20, जे दोघांमध्ये येतात असे 20 आहेत. ओके, आता ह्या 20 मध्ये गंमत बघा, तुम्ही म्हणाल की सर चहा पिणारे किती? 80 आहेत, आणि त्या 80 मधले 20 जण असे आहेत की ते कॉफीच्या लाईनीमध्ये पण जातात. बरोबर, ऑलरेडी 20 इथं आलेत. 80 विद्यार्थी चहा पिणारे आहेत, त्याच्यातले 20 ऑलरेडी इथं आले, मग किती राहिले? 60. म्हणजे 60 आणि 20 80. चहा पिणारे 80च आहेत, पण त्या 80 मधली 20 मुलं काय करतात? कॉफी पितात. म्हणजे ही जी 60 आहेत ती फक्त चहा पिणारी आहेत, ती काय कॉफी पित नाही. आणि 20 चहा आणि कॉफी दोन्ही. आता बी मध्ये किती येतील? बी मध्ये बघा 60 मुलं जे आहेत ते कॉफी पिणारी आहेत, त्याच्यातली 20 इकडे आली चहामध्ये पण, त्याच्यामुळे राहिले किती? 40. मग वेन आकृतीच्या साह्याने मग इथं आपण लिहू शकतो वेन आकृतीवरून, वेन आकृतीवरून जर तुम्ही म्हटलं की नंबर ऑफ ए संयोग संच बी काढायचा आहे मला, तर तो किती येतील? 60 आणि 20 80, 80 आणि 40 120. असं पण तुम्हाला 120 काढता येऊ शकतो. तर या दोन पद्धती आहे तुम्हाला संयोग संच काढण्यासाठी. ओके, आता आपल्याला काय काढायचंय की असे विद्यार्थी काढा की जे काही पेय पित नाही, म्हणजे एकही पेय न पिणारे विद्यार्थी, एकही पेय न पिणारे विद्यार्थी. मग ते आपण कसे काढणार? एकूण विद्यार्थी संख्या n, एकूण विद्यार्थी संख्या वजा चहा कॉफी आणि दोन्ही पिणारे 120, वजा 120 म्हणजे नंबर ऑफ ए संयोग संच बी. एन किती आहे? 125, आणि ए संयोग संच बी किती? 120, वजा बाकी केली 5. 5 पोरं असे की ते काहीच पित नाही. तर याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर घेऊ शकताय. म्हणजे 5 विद्यार्थी असे आहेत की जे चहा पण नाही पित आणि कॉफी पण नाही पित, काहीच नाही पित, एकदम शांत आहे बिचारे. पुढचा मुद्दा बघा, पुढचा प्रश्न. आता हा बघा, एका स्पर्धा परीक्षेला 50 विद्यार्थी इंग्रजीत पास झाले, इंग्रजीत उत्तीर्ण झाले म्हणजे पास. 60 विद्यार्थी गणित विषयात उत्तीर्ण झाले, 40 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले, आणि एकही विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाला नाही. बरोबर, तर एकूण विद्यार्थी संख्या किती? बघा, गणितात पास झाले बाबा, बघा, काही विद्यार्थी इंग्लिश मध्ये पास आहेत, काही विद्यार्थी गणितात पास आहेत, काही विद्यार्थी दोन्ही विषयांमध्ये पास आहेत. पण असा एकही विद्यार्थी नाही की जो बाबा नापास आहे दोन्ही विषयांमध्ये, म्हणजे असा एकही नाही. जसं मगाच्या गणितामध्ये होतं, चहा पिणारे होते, कॉफी पिणारे होते, चहा आणि कॉफी दोन्ही पिणारे होते, आणि चहा आणि कॉफी न पिणारे सुद्धा होते. तसं इथं न पास होणारे म्हणजे नापास झालेले इथं कुणीच नाहीत, दोन्ही विषयात नापास आहे असं कुणीच नाही. तर एकूण विद्यार्थी काढा. मग इथं एकूण विद्यार्थी संख्या म्हणजे काय? ए संयोग संच बी म्हणजेच एकूण विद्यार्थी संख्या. आता याच्यात आपण काय करू? संच ए, दोन संच आहेत. संच ए काय बाबा? इंग्रजीत पास, इंग्रजीमध्ये पास होणारे विद्यार्थी, इंग्रजीमध्ये उत्तीर्ण विद्यार्थी, इंग्रजीमध्ये उत्तीर्ण विद्यार्थी. ओके, संच ए. आणि संच बी काय म्हणू आपण? संच बी काय बाबा? गणितात उत्तीर्ण विद्यार्थी, गणितात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, उत्तीर्ण विद्यार्थी किंवा गणितात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. ओके, झालं. आता मला सांगा इथं नंबर ऑफ ए किती आहे? नंबर ऑफ ए म्हणजे 50 विद्यार्थी इंग्रजीत पास, चला 50. नंबर ऑफ बी किती आहे? गणितात पास झालेले विद्यार्थी 60, झालं. आणि नंबर ऑफ ए छेद संच बी, दोघांमध्ये पास झालेले किती बाबा? 40 आहेत, दोघांमध्ये पास झालेले 40 आहे. आता आपल्याला एकूण विद्यार्थी संख्या काढायची. बघा, नंबर ऑफ ए इंग्रजीत पास झालेले विद्यार्थी 50, नंबर ऑफ बी गणितात पास झालेले 60, आणि ए छेद संच बी दोन्ही विषयात पास झालेले. आता आपल्याला एकूण विद्यार्थी संख्या काढायची. काय बाबा? एकूण विद्यार्थी संख्या, एकूण विद्यार्थी किती बाबा? या ठिकाणी विचारलं एकूण विद्यार्थी संख्या किती. तर ते कसं काढायचं? नंबर ऑफ ए संयोग संच बी म्हणजे एकूण विद्यार्थी संख्या इथं येईल. नंबर ऑफ ए संयोग संच बी. बघा काय सूत्र मगाशी सांगितलं होतं, नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद संच बी. नंबर ऑफ ए किती? 50, अधिक नंबर ऑफ बी किती? 60, वजा नंबर ऑफ ए छेद संच बी किती? 40. 50 आणि 60 110, वजा 40, 110 तून 40 गेले किती? 70.
तर 70 विद्यार्थी संख्या आहेत. एकूण विद्यार्थी किती? 70. ओके, तर 70 विद्यार्थी संख्या. आता हे वेन आकृतीने तुम्ही कसं काढाल? इथं तुम्हाला दाखवतो. वेन आकृतीने सुद्धा तुम्ही दाखवू शकता. हा एक गोल आहे, हा एक गोल आहे, हा ए आणि हा बी. आता दोघांमध्ये पास होणारे पहिले मध्ये लिहायचे. दोघांमध्ये पास 40 आहे, बरोबर. आता ए म्हणजे काय बाबा? इंग्लिश मध्ये पास झालेले. आता इंग्रजीमध्ये पास झालेले 50 आहे. 50 मधले 40 पोरं बाजूला आले, मग राहिले किती? 10. 40 पोरं बाजूला आली म्हणजे ती गणितामध्ये सुद्धा पास आहे. म्हणजे 10 मुलं अशी आहे की ती फक्त इंग्लिशमध्ये पास आहेत. पुढे गणितामध्ये 60 पोरं पास आहेत, म्हणजे बी मध्ये 60 आहेत. 40 ऑलरेडी आली तर राहिली 20. म्हणजे ही 20 पोरं अशी आहेत की ती फक्त गणितात पास झालेली आहेत. 40 पोरं अशी आहे की दोघांमध्ये पास झाले. 40 आणि 20 60 अशी आहे की ती गणितामध्ये पास झालेली आहेत आणि गणितासोबत ती काही पोरं त्याच्यातली इंग्लिशमध्ये सुद्धा आहे. आणि इथं जर ए मध्ये जर बघितलं, ए काय सांगतो? इंग्रजीमध्ये पास झालेले. इंग्रजीत किती पास झाले? 40 आणि 10 50 पोरं इंग्लिशमध्ये पास झालेत. पण त्याच्यातली 10 पोरं अशी की जी फक्त इंग्लिशमध्येच पास आहेत, ती गणितात नापास आहेत, इंग्लिशमध्येच पास आहेत. पण 40 अशी आहे की ती इंग्लिश सोबत गणितामध्ये सुद्धा पास आहे. म्हणजे अशा प्रकारे आता तिघांची जर बेरीज केली, 10 आणि 40 50, 50 आणि 20 70. म्हणजे इथं तुम्ही नंबर ऑफ ए संयोग संच बी बरोबर इथं तुम्ही 10 अधिक 40 अधिक 20 केलं की तुमच्याकडे उत्तर येईल 70. एकंदरीत अशा प्रकारे हा प्रश्न सोडू शकतो. मी दोन्ही पद्धती सांगितल्या. आता चौथा आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे, त्याच्याकडे आपण वळूयात. चौथा प्रश्न थोडासा वेगळा आहे, तर याला आपण छोटं करू, कारण प्रश्न जरा खूप मोठा दिसतो या ठिकाणी. या प्रश्नाला जरा आपण छोटं करण्याचा प्रयत्न करूया, कारण 1च मिनिट फक्त. कारण छोटा म्हणजे जरा त्याचं अक्षर जरा छोटं करू. याचं खूप मोठं अक्षर झालंय. ओके, आपल्याला उत्तर लिहायला जागा पडली पाहिजे व्यवस्थित. ओके, यस. चला, एका शाळेतील 9वीच्या विद्यार्थ्यांच्या आवडीचे हा बघा, या ठिकाणी काय, एका शाळेतील 9वीच्या 220 विद्यार्थ्यांच्या असं काहीतरी झालंय. पण एकूण विद्यार्थी किती बाबा? इथं आपण म्हणू, चला पहिलं बोलू एकूण विद्यार्थी. एकूण विद्यार्थी संख्या आपल्याकडे, एकूण विद्यार्थी संख्या काय बाबा? त्याला आपण एन म्हणू, बरोबर. किती? 220 पोरं आहेत. तर या विद्यार्थ्यांच्या आवडीचं सर्वेक्षण केलं बाबा. यांना काय आवडतं, कुठल्या विद्यार्थ्याला काय आवडतं याचं जरासं एक सर्वेक्षण केलं आणि त्याच्यामधून लक्षात आलं की 130 विद्यार्थ्यांना गिरिभ्रमणाची आवड, म्हणजे ते डोंगरावर वगैरे चढणं अशी आवड आहे. आणि काही विद्यार्थ्यांना, बघा, 130 विद्यार्थ्यांना गिरिभ्रमणाची आवड आणि 180 विद्यार्थ्यांना अवकाश दर्शनाची आवड आहे. अवकाश दर्शनाची आवड आहे. 110 विद्यार्थ्यांना गिरिभ्रमण आवडते व अवकाश दर्शन दोन्ही सुद्धा गोष्टी आवडतात. तर किती विद्यार्थ्यांना दोन्हीपैकी कशाचीच आवड नसणारे विद्यार्थी किती? म्हणजे आधी आवड असणारे काढावे लागेल आणि त्या सगळ्यांना 220 मधून वजा करावं लागेल. दुसरा मुद्दा आहे की किती विद्यार्थ्यांना फक्त गिरिभ्रमण आवडतं आणि किती विद्यार्थ्यांना फक्त अवकाश दर्शन आवडतं. असे 3 मुद्दे. तर पहिला मुद्दा आपण काय करू की संच ए मध्ये आपण काय केलं की संच ए मध्ये गिरिभ्रमणाची आवड असणारे विद्यार्थी, गिरिभ्रमणाची आवड असणारे, मी शॉर्टकट मध्ये लिहितो, तुम्ही पूर्ण लिहा. गिरिभ्रमणाची आवड असणारे विद्यार्थी. संच बी अवकाश दर्शनाची आवड असणारे. आता बघा, याच्यामध्ये मला सांगा, नंबर ऑफ ए किती आहे? किती विद्यार्थ्यांना गिरिभ्रमण आवडतं बाबा? 130 विद्यार्थ्यांना. चला, इथं 130 विद्यार्थी झालं. नंबर ऑफ ए बरोबर 130. नंबर ऑफ बी अवकाश दर्शन किती विद्यार्थ्यांना आवडतं बाबा? 180. बघा, 180 विद्यार्थ्यांना इथे दिले. 180 विद्यार्थ्यांना अवकाश दर्शनाची आवड आहे, बरोबर 180. किती विद्यार्थ्यांना दोघांची आवड आहे? 110. नंबर ऑफ ए छेद संच बी बरोबर 110. 110 विद्यार्थ्यांना दोन्ही मध्ये आवड आहे. तर आता मला काय करायचं, असे किती विद्यार्थी की ज्यांना यापैकी काहीच आवड नाही, कशाचीच आवड नाही. मग 220 मधून आपण काय करू, अशा गोष्टी वजा करू, असा संच वजा करू की ज्या संचामध्ये अवकाश दर्शनाची आवड असणारे विद्यार्थी पण येतील आणि गिरिभ्रमणाची आवड असणारे पण विद्यार्थी येतील. म्हणजे ए संयोग संच बी काढू. नंबर ऑफ ए संयोग संच बी बरोबर. म्हणजे असे विद्यार्थी येतील इथं ज्यांना गिरिभ्रमण आवडतं, अवकाश दर्शन आवडतं आणि दोन्ही आवडतं, असे सगळे येतील इथं. मग ते काय बाबा? नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद संच बी. बघा,
नंबर ऑफ ए किती 130 अधिक नंबर ऑफ बी 180 आणि नंबर ऑफ ए छेद संच बी 110. या दोघांची बेरीज किती 8 9 10 11 म्हणजे किती झाले जवळपास इथं हा 0 8 9 10 11चे 1 हातच्याला आले 1 1 2 3 310 वजा 110 310 मधून 110 गेले किती झाले 200. 200 विद्यार्थी असे आहेत की ज्या विद्यार्थ्यांना गिरिभ्रमण आवडतंय. म्हणजे हे विद्यार्थी असे 200 विद्यार्थ्यांचा गट हा कुठला आहे याच्यामध्ये गिरिभ्रमण आवडणारे अवकाश दर्शन आवडणारे आणि दोन्ही आवडणारे सगळे विद्यार्थी इथं आहेत. आता हेच आपण वेन आकृतीच्या सहाय्याने कसे काढू शकतो ते पण बघा. वेन आकृतीच्या सहाय्याने पण आपण काढूयात. असा एक वर्तुळ काढा इथं दुसरा काढा. ए म्हणजे गिरिभ्रमण बी म्हणजे अवकाश दर्शन दोन्ही आवडणारे 110 आहेत. आता ए मध्ये जर बघितलं तर ए मध्ये 130 आहे. ए म्हणजे गिरिभ्रमणाची आवड असणारे 130 130 मधले 110 इकडे आले म्हणजे काय राहिले 20. बी चा विचार केला 180 आहेत. अवकाश दर्शन आवडणारे 180 त्याच्यातले 110 इथं आले म्हणजे किती झाले 70. मग वेन आकृतीवरून बघा वेन आकृतीवरून आपल्या लक्षात येतंय की नंबर ऑफ ए संयोग संच बी बरोबर किती 20 आणि 110 130 130 आणि 70 किती झाले 200 झालं. आता 3 प्रश्नांमधला पहिल्या प्रश्नाचं उत्तर चला मी आता इथं डायरेक्ट उत्तर देतो. पहिला जो प्रश्न आहे तर किती विद्यार्थ्यांना दोन्हीपैकी कशाचीच आवड नाही हा पहिला प्रश्न. कशाचीच आवड नसणारे विद्यार्थी किती एकूण संख्या वजा नंबर ऑफ ए संयोग संच बी. एकूण संख्या किती 220 वजा नंबर ऑफ ए संयोग संच बी बरोबर 200 बरोबर किती झाले 20 विद्यार्थी. या दोघांची वजाबाकी 20 विद्यार्थी असे आहेत की ज्या विद्यार्थ्यांना कशाचीच आवड नाही. दुसरा प्रश्न असा आहे की तर किती बघा दुसरा प्रश्न इथून सुरुवात होतो. किती विद्यार्थ्यांना फक्त गिरिभ्रमण आवडते. गिरिभ्रमण आवडणारे या वर्तुळात येतात याच्यामध्ये. पण फक्त गिरिभ्रमण किती त्याच्यातले बघा हे 20 विद्यार्थी जे आहेत त्यांना फक्त गिरिभ्रमण आवडतं. कारण काय माहितीये का 110 मधल्यांना अवकाश दर्शन पण आवडतं पण फक्त गिरिभ्रमण वाले 20 म्हणजे दुसऱ्याचं उत्तर येईल 20 विद्यार्थी. तिसरा प्रश्न काय फक्त अवकाश दर्शन किती विद्यार्थ्यांना आवडतं. अवकाश दर्शन म्हणजे बी म्हणजे 70 विद्यार्थी असे आहेत की ज्यांना फक्त अवकाश दर्शन आवडतं. तसं अवकाश दर्शन आवडणारे 180 आहे पण 180 मधले 110 जण असे की त्यांना गिरिभ्रमण पण आवडतंय. पण फक्त आणि फक्त अवकाश दर्शन म्हणजे 70 विद्यार्थी फक्त बी मध्ये येतात म्हणून इथं 70 उत्तर आहे. तर अशा प्रकारे आपण या प्रश्नांची उत्तरं सोडू शकतो. हे गणित सोडू शकतो. आता एक शेवटचं गणित आहे खूप सोपं आहे खूप महत्वाचं आहे. शेवटच्या गणितात बघा पटापट पहिला प्रश्न ए बरोबर बघा पहिला जो प्रश्न आहे ए बरोबर काय संच ए बरोबर काय या आकृतीवरून बघा. संच ए म्हणजे ए या वर्तुळात कोण कोण येते. ए वर्तुळात एक्स आलं वाय आलं झेड आलं यम आलं एन आलं. बरं का इथं लिहा एक्स आलं वाय आलं झेड आलं यम आलं आणि एन आलं झालं. दुसरा मुद्दा बी मध्ये काय काय येतं बघा. बी या वर्तुळात काय येतं बी वर्तुळामध्ये काय येतं पी येतं क्यू येतं आर येतं एम येतं एन येतं पी क्यू आर एम एन बरोबर. बी या वर्तुळामध्ये कोण आलं बी संचामध्ये पी क्यू आर एम एन माहिती लिहा पी क्यू आर एम आणि एन झालं. तिसरा पॉइंट ए संयोग संच बी सगळे लिहा. ए बी या दोन वर्तुळात येणारे बघा ए आणि बी या वर्तुळात येणारे म्हणजे एवढे बघा हे एवढ्या भागामध्ये येणारे हे बाहेर येणारे एसटी नाही. याच्यामध्ये काय ए एक्स वाय झेड एम एन एक्स वाय झेड एम एन आणि पी क्यू आर झालं. इथं लिहा पी क्यू आणि आर. त्याच्यानंतर चौथा पॉइंट यू मध्ये येणारे. यू मध्ये काय काय येतात यू मध्ये सगळे या वर्तुळात दिसणारे सगळे एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर एस टी या चौकोनात असणारे सगळे एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर एस आणि टी सगळे आले. याच्यामध्ये दिसणारे सगळे यू म्हणजे विश्वसंच हा याच्यात सगळे या चौकोनात सगळे दिसतात एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर एस टी सगळ्यांना लिहायचं. त्याच्यानंतर ए डॅश बघा ए डॅश म्हणजे ए मध्ये नसलेले. ए मध्ये काय काय नाहीये बघा. हा तुमचा ए आहे. या वर्तुळात काय काय नाहीये. या वर्तुळात पी नाही क्यू नाही आर नाही एस नाही टी नाही पी क्यू आर एस टी एवढे नाहीयेत. मग इथं लिहिलं पाहिजे पी क्यू आर एस टी हे नाहीयेत. त्याच्यानंतर बी डॅश म्हणजे बी मध्ये नसलेले. आता या बी मध्ये काय काय नाहीये. बी नावाचं हे जे वर्तुळ आहे त्याच्यात काय काय नाहीये. एक्स वाय झेड एस टी हे तिघं नाहीयेत बी मध्ये. 4-5 जण नाहीयेत. एक्स वाय झेड
एस टी एवढे जण नाहीयेत बी मध्ये नसलेले. बी डॅश म्हणजे बी चा पूरक संच, बी मध्ये नसलेले. त्याच्यानंतर शेवटचा ए छेद संच बी डॅश, ए छेद संच बी डॅश, ए छेद संच बी डॅश म्हणजे ए छेद संच बी मध्ये नसलेले. ए छेद संच बी काय बाबा, हे बघा हा याच्यात नसलेले. याच्यामध्ये काय काय नाहीये, एक्स वाय झेड पी क्यू आर एस टी नाहीये. मग ते सगळे लिहायचे एक्स वाय झेड पी क्यू आर एस टी. तर लिहा एक्स वाय झेड पी क्यू आर एस टी. तर एकंदरीत अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न सोडू शकतो याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय. तर या पद्धतीने मित्रांनो सराव संच 1.4 आपला झालेला आहे. नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, बाय सर्वांना.